आगरी सेनेचा विजय असो. आगरी कोळी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. चे अध्यक्ष जयेंद्र दादा खुणे यांनी आज ताडदेव बेलासिस रोड येथील मच्छीमार महिलांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जयेंद्र दादा खुणे यांच्याकडनं थोडं ऐकूया. नाव सांगून. मी जयेंद्र खुणे, आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी आमच्या कोळी महिला बेलासिस ताडदेव मच्छी मार्केट येथे वर्षानुवर्षे जवळपास मला तरी वाटते 3 ते 4 पिढ्या यांच्या आईपासून पणजीपासून या इथे मच्छी विक्रेत्या म्हणून व्यवसाय करत असतात. हा जो इथून जो मुंबई सेंट्रल रेल्वे ब्रिज नवीन बांधकाम होत आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी हा ब्रिज होतोय आणि याला बाधित अशी काही दुकानं आहेत. मार्केटच्या बाजूला असलेली दुकानं ही महापालिकेने त्यांना नोटिसा देऊन काढलेल्या आहेत आणि या ब्रिजपासून आमच्या कोळी महिलांच्या या मार्केटपासून कुठल्याही प्रकारचा हानी होत नाही किंवा त्रास होत नाही आणि या दृष्टिकोनातून आमच्या महिला भगिनींच्या समस्येसाठी या ठिकाणी मी 2 दिवसापूर्वी भेट द्यायसाठी आलो होतो. मच्छी मार्केटला भेट दिली, आमच्या भगिनींना सुद्धा भेट दिली, त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या. आणि एक म्हणजे दुकान लाईन तोडताना आमच्या मार्केटच्या भगिनींचा एक शौचालय होतं, ते कुठलीही नोटीस न देताना डी वॉर्डच्या काही अधिकाऱ्यांनी कुठलीही सूचना न देता चुकीच्या पद्धतीने ते शौचालय तोडण्यात आलं होतं. आणि सदर बाब ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर आमच्या भगिनी शौचालयासाठी जातील कुठे? इथे आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं महापालिकेचं शौचालय नसल्यामुळे यांचा त्रास होत होता आणि या त्रासासाठी यांना मुक्त करण्यासाठी मी स्वतः महापालिकेचे आयुक्त माननीय श्री भूषण गगराणी साहेब आणि सहाय्यक आयुक्त डी विभागाचे उपायुक्त शरद उघडे साहेब यांना मी निवेदन दिलं, आगरी सेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि तात्काळ एका दिवसात डी विभागाचे महापालिकेचे अधिकारी येऊन महिला भगिनींना जो शौचालयाचा त्रास होत होता, ज्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जे शौचालय तोडलं होतं ते आज तुम्ही पाहात की ते शौचालय एका दिवसात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या कोळी महिलांना ते बांधून दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण महापालिकेच्या ज्या चुका आपण महापालिकेला दाखवल्या नाहीत तर त्यांना चुका त्यांच्या समजून नाही येणार. तर इथे तुमचा व्यवसाय जवळजवळ ठप्प झालेला दिसतोय या ब्रिजच्या बांधकामामुळे. माझं नाव रंजना विलीन वरळीकर, मी ताडदेव मार्केटमध्ये बसते इथे. तर आमची समस्या हे तोडल्यापासून आम्हाला इथून एक गिराक यायचं पूर्ण, म्हणजे जसं त्यांनी काम केल्यापासून आमचं पूर्ण गिराकच. आम्ही असा धंदा केला हा परवाच्या दिवशी, आम्ही आता पण खाली 100 ते 150 रुपयाचा आम्ही धंदा केलेला आहे. एकही गिराक येत नाही मार्केटमध्ये. मग आम्ही करावं काय? 2 किलो मच्छी नाही आमची संपत, 2 किलो ते बघ अजून तसेच पडले. आम्ही काय करणार? तुमची काय मागणी आहे? काय समस्या आहे? मागणी काय समस्या म्हणजे एवढंच, आता आम्ही 7 इथे लायसन 36 जण, 36 जणांचा आम्ही नाही विचार करत, पण आमचा 15 ते 16 जणांचा तरी विचार करा. आम्ही जेवढ्या बसतो त्यांचा विचार करा, आमची अपेक्षा आहे. तुम्हाला स्थलांतर पाहिजे जवळ कुठे का तुम्हाला भाडं पाहिजे? मग बीएमसीचे अधिकारी तुम्हाला येऊन भेटून गेले, काही बोलले? काहीच नाही, कोणच काहीच नाही आले आम्हाला भेटून. काही नाही. आम्हाला इथे द्यायचे तर आम्हाला पर्याय इथे जागाच द्या. एरियात दिलं तर आमच्या एरियातच आमचे गिराकात, बाहेर कुठे नाही आहे. 80 वर्षाची 4थी पिढी आहे, मी माझी 4थी पिढी आहे. अच्छा, कोणत्या विभागामध्ये मोडतंय? महानगरपालिकेच्या डी विभागात? अच्छा, त्यांच्याकडनं तुम्हाला अजूनपर्यंत काहीच विचारपूस करण्यात आली? फक्त एकदा फोटो काढून त्यांनी नेलं होतं असं आम्हाला पण वाटलं होतं, बाबा फोटो काढून नेले मच्छी विकताना ते आमच्यासाठी काहीतरी करतील असं. ते बाथरूम कधी तोडलेलं? हे गुरुवारी. अच्छा, हो गुरुवारी. आणि लाईट पण कापली असं समजलं तुमचे? लाईट कापली म्हणजे त्यांचे दुसरे मीटर होते ना, त्यांच्यामुळे आमची पण तिघांची कापली होती.
कापलीमध्ये त्यांनी खर्च बरोबर. यांना महिलांच्या कोळीवाल्यांच्या स्वखर्चाने 4,000 रुपये खर्च करून यांना पुन्हा लाईटचं तिघा काम मिळून चालू आम्ही करावं. खर्च केला पूर्ण. मार्शल कोळी, तुम्ही सध्या या महिलांच्या समस्येमध्ये लक्ष दिलेलं आहे. म्हणजे काय झालं पाहिजे, यांच्यासाठी कशी व्यवस्था केली पाहिजे महानगरपालिकेने? एकीकडे ब्रिज तोडण्याचं काम सुरू आहे, गेली 2-3 महिन्यापासून काम चालू आहे. तेव्हापासून कदाचित या महिलांचे सर्व व्यवसाय ठप्प झालेले दिसत आहेत. त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय पालिकेने यांच्यासाठी व्यवस्था केली पाहिजे? आज तुम्ही पाहता इथे बेलेसिस ब्रिजचं जे तोडकाम चालू आहे किंवा काम सुरू आहे, तर आज त्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचं बाथरूम तोडलं आहे. आज त्यांच्या मार्केटमध्ये पण त्यांना भीती आहे का त्यांना कुठेतरी इतरत्र हलवलं जाईल. तर यावर कुठेतरी आपल्याला ते थांबवायला हवं, यासाठी आमचा नोटीस आलेली आहे. तर त्या नोटीसमध्ये त्यांना 9 तारखेला बोलवलेलं आहे त्या इथे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी कुठे बोलवलंय? डी वॉर्ड कार्यालयामध्ये इथे. तर त्यांच्यासाठी असंच आमचं आहे का त्यांना ज्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय आहे, आज या रोडमुळे एकतर त्यांचा व्यवसाय होत नाही आहे, त्यांना कुठेतरी तोटा सहन करावा लागत आहे. तर त्यांना तोटा सहन करतोय, तर आज त्यांना कुठेतरी त्यांना एक चांगले असं जिथे त्यांचा व्यवसाय होईल, कारण त्यामुळे त्यांचे गेट बंद आहेत, त्यांचे गिराईक येत नाही आहे आणि ह्यामुळे त्यांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. हा परिणाम झाल्यामुळे ते आज या ब्रिजचं किती महिने काम चाललेले सांगू शकत नाही आपण, त्याची लिमिट पेडिटेशन नाही आहे. पण तितके महिने ते त्यांची हलाक्याची परिस्थिती आहे, त्यांच्या घरी अडचणीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना आज हा तोटा सहन करावा लागत आहे. तर महापालिकेने त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं. आणि काय तो म्हणजे टॉयलेट बद्दलचा एक विषय होता असं आम्हाला समजलं. काय घटना घडली होती ऍक्च्युली? अग्रिसेना जयेंद्र दादा खुळे त्यांनी आम्हाला अशी मदत केली, म्हणजे 2 दिवसात आम्हाला त्यांनी आमचा प्रश्नच पूर्ण, त्यांनी आमची न्यूज बघितली, त्याच्यावर ते लोक धावत आले आमच्यासाठी. आल्यानंतर आमचे आहेत घरी निलेश म्हात्रे आहेत, श्याम वळीकर आहेत, मार्शल दादा, ते भाऊंचं नाव नाही माहिती, ते आहेत. त्यांनी हे भाऊ जयेंद्र दादा खुळे आले, त्या लगेच आमच्यासाठी मार्केटमध्ये भेट घ्यायसाठी आले. लगेच त्यांनी हे केलं, 2 दिवसात महापौर त्यांनी पूर्ण आमच्यासाठी सोय केली पूर्ण, आणि त्यांचे आम्ही आभार मानतो. केलं त्यांनी बोलल्याप्रमाणे त्यांनी केलं, लेटर देऊन पूर्ण आमचं काम केलं. आमचं तुमचं टॉयलेट 2 दिवसात बांधून 2 मिळालं का? दिवसात टॉयलेट आमचा बांधून मिळाला. पूर्ण तुमचे आभार आहेत आमचं तुम्ही आमचा पूर्ण आभार आहेत.